नमस्कार मित्रहो. आंबेवाडी गावातून घनदाट जंगलातून फक्त टॉर्चच्या साह्याने वाट काढत पायवाटेने आम्ही निघालो. सह्याद्री पर्वत रांगेतील अलंग, मदन आणि कुलंग या किल्ल्याचे नाव जरी घेतले तरी मनात धडकी भरेल अशी कठीण चढाई असलेले हे किल्ले आज आपण सर करणार आहोत. अलंग, मदन आणि कुलंग हे नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यातील सर्वात कठीण ऐतिहासिक किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे किल्ले मराठा साम्राज्यात जोडले होते. 17व्या शतकात हे किल्ले मराठा साम्राज्याचा भाग होते. भंडारदऱ्याच्या दक्षिण आणि कळसुबाईच्या पूर्वेस असलेले हे किल्ले संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. 1818 मध्ये हे किल्ले ब्रिटिशांनी ताब्यात घेतले. सर्वप्रथम आपण मदन हा गड सर करणार आहोत. मदनगड हा विस्ताराने लहान आकाराचा गड आहे. यात पाण्याची टाकी आहे आणि येथील पाणी पिण्यालायक आहे. तसेच एक गुहासुद्धा आहे, त्यात 15 ते 20 माणसं राहू शकतील. हा किल्ला 4841 फूट उंच आहे. यावरून भंडारदऱ्याचे पाणी आणि आजूबाजूचा परिसर दिसतो. काही ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे यात दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करावी लागते. या किल्ल्यावरून सी आकारातील दिसणारे अलंग म्हणजेच निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. या गडावरून आपणास कळसुबाईचे सुद्धा दर्शन होते. इंग्रजीतील सी आकारातील हाच तो किल्ला म्हणजे अलंग हा किल्ला होय. या किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत असणारे पाणी अत्यंत स्वच्छ आणि नितळ तसेच पिण्यायोग्य आहे. इथले पाणी पिण्यायोग्य जरी असले तरी किमान 1 ते 2 बॉटल पाणी आपल्या स्वतःजवळ ट्रेक करताना बाळगणे आवश्यक आहे. यावरून भंडारदऱ्याचे पाणी आणि आजूबाजूचा परिसर दिसतो. असा नजारा पाहायला की मनाला शांतता वाटते. एवढे धाडस करून आल्याचे सार्थक वाटते. किल्ल्याच्या सर्वात उंच भागावरून आजूबाजूचा परिसर पाहणे आणि निसर्गाचे सौंदर्य बघणे हे एक अवर्णनीय आणि अविस्मरणीय क्षण नक्कीच ठरते. ज्या वाटेने चढलो त्याच वाटेने उतरून पुन्हा खाली जाऊन आम्ही एका गुहेमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर लगेचच अलंगगड चढायला सुरुवात केली. जवळपास 70 ते 80 फूट उभी रॅपलिंग करून आम्ही गडावरती पोचलो. गडावर शिवलिंग आणि नंदीबैलाची मूर्ती सुस्थितीत दिसून येते. जवळच स्वच्छ पाण्याचे टाके उपलब्ध होते. या 2 गुहा सुस्थितीत असल्याने येथे सामान ठेवून आम्ही वर चढायला सुरुवात केली. वाटेत अजून एक कोरलेली गुहा आढळून आली. अलंगगडाच्या सर्वात वरील भागात अनेक पडकी वाडे, काही मंदिरे यांचे भग्नावशेष दिसून येतात. त्या काळी पाणी साठवणुकीसाठी केलेली टाक्यांची सलग रचना हा वास्तुकलेचा उत्तम नमुनाच म्हणावा लागेल. या वाड्याच्या रचनेवरून हा नक्कीच राजवाडा असावा असे भास होत होते. या वाड्याच्या आजूबाजूला सुद्धा पाणी साठवण्यासाठी टाकी उपलब्ध होती. अलंग हा किल्ला 4852 फूट आहे. येथून सूर्यास्ताचे मनमोहक रूप मनाला शांतता देऊन गेले. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता हा आपण जो थांबलेलो आहे तो
अलंग हा किल्ला आहे. आता आपल्याला कुलंग या किल्ल्यावरती जायचं आहे. तर चला आता. आमची ही गुहा आहे, ही आता सोडलेली आहे आम्ही आणि आता कुलंगकडे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. मला या ट्रेकमध्ये चांगल्या अनुभवाबरोबरच पार्थ, अतुल, हर्षित आणि संयम हे नवरक्ताचे मित्रसुद्धा मिळाले. सकाळची वेळ होती. वारा अगदी त्याच्या जोराने आणि जोमाने वाहत होता. या अलंगगडावरून उतरताना उभ्या कातळातून 70 ते 80 फूट खाली रॅपलिंग करणे हा खूपच थ्रिलिंग अनुभव होता. सकाळी सकाळी कधी नव्हे निसर्गाचे एवढे मनमोहक आकर्षक रूप पाहण्याची संधी या ट्रेकमुळे मिळाली, याला सुद्धा मी भाग्यच मानेन. अलंगगडाकडून कुलंगगडाकडे जाणारा मार्ग अत्यंत खडतर आणि प्रत्येक क्षणाला धडकी भरवणारा आहे. चालण्यासाठी जेमतेम एका माणसापुरता रस्ता आणि एका बाजूस कितीतरी खोल दरी. जणू यमदेवता प्रत्येक पावलावर आपली वाटच पाहत असावे. एक चूक आणि खेळ खल्लास. कुलंगगड चढायला जेवढा सोपा तेवढेच त्याच्या पायापर्यंत पोचणे कठीण आहे. सोसाट्याचा घोंगावणारा वारा, अवघड पॅचेस, झुडपी वने आणि पावलोपावली परीक्षा घेणारा निसर्ग याचे संतुलन ठेवत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. कुलंगगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्या पाठीवरील सामानाची बॅग ठेवून गडावर चढण्यास सुरुवात केली. पुन्हा एकदा सकाळचे नयनरम्य वातावरण अनुभवायला मिळाले. या गडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे घुबडाच्या आकारातील एक दरवाजा आहे. तसेच पाण्याची टाकी आणि वाड्याचे अवशेषसुद्धा पाहायला मिळतील. कुलंग या किल्ल्याला टाटा बाय बाय करून आम्ही गड उतरायला सुरुवात केली. अशा प्रकारे अलंग, मदन आणि कुलंग या किल्ल्यांना सर करण्याचे आव्हान आज मी पूर्ण केले. शेवटी एक विनंती आहे की कुठेही ट्रेकिंगला जाताना त्या स्थळाची माहिती परिपूर्ण जाणून घेणे आवश्यक आहे.